व्यक्त केलेला आहे तो असं दाखवतोय की मुंबईत कुणालाही बहुमत नाही। आता जो पुढचा टप्पा आहे ज्यामध्ये आपल्याला ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांची जर बेरीज करायची वेळ आली तर ती बेरीज किती होऊ शकते हे पाहूयात। कमाल बेरीज ही 72 अधिक 30 म्हणजे किती झाले 102। 72 अधिक 30 तुम्ही 102 केले तर त्याच्या जोडीला आपल्याला यामध्ये काँग्रेस सुद्धा मिळवावी लागेल आणि तो एक अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे। 72 अधिक समजा काँग्रेसची आघाडी 30 आपण धरली, त्याच्या जोडीला या पुढे जाऊन संख्या जर आपण सपाची बघितली तर ती 3 होते म्हणजे 102 अधिक 3 105 होतात। समजा अपक्ष आपण मोजले तर ते 7 म्हणजे 110 झाले। कमाल संख्या आहे ती 110। एका बाजूला कमाल संख्या 110 आणि किमान संख्या किती तेही आपल्याला तपासायचं आहे। विनायकराव आता उत्तर द्या। आपण जे आकडे सांगताय ते काही फार धक्कादायक आहेत असं मला वाटत नाही। आपण जे सांगताय त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीचा वर्चस्व काही जागांनी राहणार आहे असंच सिद्ध होतं। आमच्या कमाल जागा 112 होतात या आकड्यानुसार, परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा ग्राउंडवरचा जो रिपोर्ट आहे जो काल आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये आम्ही किमान 150च्या आसपास राहू असा आमचा अजूनही ठाम विश्वास आहे। त्यामुळे आम्हाला कुठलाही धक्का बसण्याचं कारण नाही प्रसादजी। पण आपण जी बातमी सांगताय त्यालाही महत्व आहे, त्यामुळे लेटेस्ट वेट अँड वॉच। ज्या वेळेला निवडणुकांचे निकाल आता 10ला मतमोजणी सुरू होईल आणि साधारण 12 पर्यंत या घडीची महत्त्वाची अत्यंत चर्चेत असलेली बातमी आहे ती मुंबई पोलिसांच्या अंदाजाची आहे। प्रत्येक राजकारण्याला आपल्याला ती बातमी दाखवायची आणि या निमित्तानं महेश सावंत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मी त्यांना या चर्चेत आल्याबद्दल, जोडले गेल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, स्वागत करतो। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर महेशजी आपलं स्वागत। मी प्रसाद काथे बोलतोय। एक अत्यंत महत्त्वाची बातमी जी समोर येते ती आहे मुंबई पोलिसांच्याकडून। मुंबई पोलीस असं म्हणतात की मुंबईमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि त्याही पलीकडे जाऊन जो एक्झिट पोलचा प्राथमिक अंदाज आहे तो आता स्क्रीनवर येतोय, तो आपण पाहूयात। तो असं म्हणतोय की मुंबईमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत नाही आणि याहीपेक्षा पलीकडे जाऊन आपण जर मुंबई पोलिसांच्या या अंदाजाच्या अनुषंगाने पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निकालाच्या नंतरच्या युतीय आघाडी आपल्याला मिळू शकतात, दिसू शकतात। महेशजी आपलं यावरचं मत काय आहे? प्रसादजी नमस्कार। नमस्कार। नक्की ज्या वेळेला महाराष्ट्र पोलीस एक अंदाज व्यक्त करतात तेव्हा त्यांचा त्याच्यावर अभ्यास असतो, त्यांचा अंदाज खरा ठरू शकतो असं मला वाटतं। आणि जर तो खरा ठरणार असेल तर हंग अशा प्रकारची जर सत्ता म्हणजे समीकरण बनणार असतील तर डेफिनेटली वेगवेगळ्या युत्या आघाड्या होतील, ज्या अनपेक्षित युत्या आघाड्या आहेत त्याही होऊ शकतात, कारण त्याशिवाय महापौर बसणार नाही, त्याशिवाय कोणाची सत्ता येईल महानगरपालिकेमध्ये ते शक्य होणार नाही। तर आता सध्या तरी आपण माझ्या मते थोडंसं थांबायला हवं, कारण आता 2-4 तासातच रिझल्ट लागतील आणि मग खरी परिस्थिती समोर येईल आणि मग त्यावर आपण निर्णय घेऊ शकू, कारण आता त्यावर वक्तव्य करणं थोडंसं चुकीचं होईल असं मला वाटतं। बिलकुल। महेश सावंत या चर्चेमध्ये आपल्यासोबत शरद पवार गटाचे प्रतिनिधी या नात्यानं जोडले गेलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये आता एक महानगरपालिका पाहतोय, त्याचबरोबर इतरही दृश्य आपल्या समोर येत आहेत। मी पटकन माझी सहकारी प्रणिता हिला सांगेन की एकदा तिने आकडे काय आहेत मुंबई पोलिसांच्या संदर्भातले ते वाचायचे आहेत, पटापट ते स्क्रीनवर येत राहतील, कारण अत्यंत तातडीनं ही चर्चा करणं गरजेचं आहे, कारण मुंबई पोलिसांचा अंदाज हा महत्वाचा अंदाज समजला जातो। प्रणिता बोला। प्रसाद सर, हा अत्यंत महत्वाचा अंदाज आहे। आकडेवारी मी सांगते, भाजपला या अंदाजानुसार 80 ते 82 जागा, शिवसेनेला 25 ते 30, ठाकरे अधिक शरद पवार गट 72 ते 75, काँग्रेस अधिक वंचित 30 ते 35, राष्ट्रवादीला 7 ते 8, समाजवादी पार्टीला 3 ते 4 आणि अपक्षांना 7 ते 9 अशा जागांचा अंदाज एकूण वर्तवण्यात आलेला आहे। तर मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचा हा अंदाज आहे। आता या अंदाजानुसार जर हा अंदाज खरा ठरत असेल तर त्यानुसार नव्या युती, नवी आघाडी होऊ शकते। असं असेल तर आता मुंबईत हे नवीन मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचा हा धक्कादायक अंदाज आहे। मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागानं आकडेवारी संदर्भात हा अंदाज वर्तवलाय। मुंबईत स्पष्ट बहुमत नाही असा हा धक्कादायक अंदाज आहे। आकडेवारी समोर आलेली आहे। निकालानंतर नवी युती
नवी आघाडी होईल का त्याकडे लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा जाणार आहे चर्चेकडे प्रसाद सर. धन्यवाद प्रणिता. पटकन या चर्चेमध्ये आता कोण कोण मान्य